जीवामृत म्हणजे नक्की काय असतं तर सध्या हल्ली आपल्या भारतामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये शेतामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी रासायनिक खताचा वापर केला जात आहे आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे आणि उत्पन्नावर देखील परिणाम होत आहे। तर जीवामृत हे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने बनवलेलं गेलेलं आहे आणि याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीमधील जीवाणूंची संख्या वाढते आणि जमिनीला आवश्यक पोषक तत्वे देखील याच्यामध्ये मिळत असतात। आणि यासाठी आपण इथे वापरणार आहोत हा 200 लिटरचा कॅन आहे। याच्यामध्ये जर आपल्याला 200 लिटर जीवामृत बनवायचं असेल 170 लिटर आपण पाणी घेतो, त्यानंतर 10 किलो वडाच्या झाडाखालील जी माती जी असते ती घेतो, कारण की त्याच्यामध्ये वडाच्या झाडाखालील मातीमध्ये जीवाणू असतात जमिनीला आवश्यक असे। 10 किलो शेण आहे, गाईचं शेण आहे, त्यानंतर 10 किलो गोमूत्र 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन। तर अशा पद्धतीने जीवामृत बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य इथे आपण बघितलेलं आहे। तर ते कशा पद्धतीने याच्यामध्ये मिक्स करायचं आहे ते आपण समजावून घेऊ। सर्वप्रथम आपण गाईचे गोमूत्र जे आहे ते आपण या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ। हे जे गोमूत्र जे आहे ते ताजे न घेता आपण 2 दिवस स्टोर केलेले आहे ते गोमूत्र आपण वापरलेलं आहे। त्यानंतर गाईचं शेण आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। हे झाल्यानंतर आपण ही वडाखालची जी माती आणलेली 10 किलो ती आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। त्यानंतर आपण गूळ यामध्ये मिक्स करू। गूळ एकदम बारीक करून घेतलेले आपण, जेणेकरून ते लवकर यामध्ये मिक्स होईल। असे जे मिश्रण जे आहे रोज 15 ते 20 मिनिटे 10 ते 15 मिनिटे दिवसातून 3 वेळा ढवळायचे आणि ढवळून झाल्यानंतर याच्यावरती पोतं जे असेल ते पोत्याच्या सहाय्याने याला झाकून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण जे आहे असंच आहे आणि याला उन्हात न ठेवता कुठेतरी सावलीमध्ये ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीमध्ये 7 दिवसानंतर हे मिश्रण वापरण्यासाठी होतं। आपण जे मिश्रण बनवलेले आहे ते दररोज 3 वेळा ढवळल्यानंतर असे 7 दिवसानंतर ते आपल्याला वापरण्यासाठी तयार झालेले आहेत। तर आपण आता ते पाहू कशा पद्धतीने तयार झालेले आहे ते। हे पहा, अशा पद्धतीमध्ये हे जीवामृत तयार झालेले आहे आणि हे तयार झालेले जीवामृत झाडांना कशा पद्धतीने द्यायचं असतं ते मी तुम्हाला दाखवत आहे। आता हे जे जीवामृत आहे आपण प्रत्येक झाडाला झाडाच्या बुंद्याशी डायरेक्ट न टाकता त्याच्या बाजूला प्रत्येक झाडाला अर्धा लिटर अशा पद्धतीमध्ये आपण ते द्यायचं आहे आणि आपण हे 7 दिवसातून आपण प्रत्येक झाडाला देऊ शकतो।